आघाडी सरकारचा अध्यादेश अभ्यासपूर्ण नसल्यानंच मराठा आरक्षण रखडलं। भाजपचा आरोप तर फेब्रुवारीत होणार हायकोर्टात सुनावणी। रांगेत उभं राहणं ही देशभक्ती असल्याचं जाहीर करा, शिवसेनेनंच केली भाजपची कोंडी। विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनी सरकारला नोटबंदीवरून घेरलं तर महावॉलेट ठरणार, मुख्यमंत्र्यांनी पटवून दिलेली आहेत। नोटबंदीनंतर आरबीआयनं जाहीर केलं पहिलं पतधोरण। व्याजदरात कोणतीही कपात नाही, महागाई वाढण्याचे आणि विकास दर घटण्याचे संकेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दिल्लीत भेटीगाठी, नोटबंदीवर राजनाथ सिंहांशी केली चर्चा, सेना खासदारांची ही घेतली बैठक। गोवा पोलिसांनी जप्त केले 1.5 कोटी रुपये, सर्व नोटा नव्या कोऱ्या 2000 रुपयांच्या। पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 24 डिसेंबरला मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्याची भाजपची घोषणा, तर राष्ट्रवादीनं मंजूर केला पवारांच्या हस्ते भूमिपूजनाचा ठराव। आणि पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्याबद्दल हेरगिरीचे ठोस पुरावे नाहीत, पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज यांची कबुली। नमस्कार, मी राजेंद्र हुंजे, बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत मराठा आरक्षणासंदर्भात विधिमंडळामध्ये जी चर्चा होतीये, मराठा आरक्षणासंदर्भात सत्ताधारी पक्षाकडून प्रस्ताव चर्चेचा आणला गेला, त्यामुळे आतापर्यंत विरोधक ज्या प्रकारचा दबाव सत्ताधाऱ्यांवर आणत होते, मराठा आरक्षणासंदर्भात सरकार गंभीर नाही, या सगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळे आरोप प्रत्यारोप देखील झाले। पण आता मराठा आरक्षणाचा प्रस्तावच सरकार पक्षाकडून आल्यामुळे कुठेतरी विरोधकांची कोंडी झाली आहे का, किंबहुना हे जे सगळे प्रस्ताव आणले गेलेत, न्यायालयामध्ये एक प्रकारची सुनावणी सुरू आहे, 50% वर आरक्षण देता येत नाही अशी कायदेशीर तरतूद आहे। मग तामिळनाडूने 73% आरक्षण सगळ्या याच्या संदर्भात दिलं, त्याचं अनुकरण कुठेतरी आपण करतोय का, किंबहुना जर मराठा आरक्षण लागू सरकारने केलं तर हे न्यायालयाच्या कायदेशीर चौकटीमध्ये टिकू शकतं का, या सगळ्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत। 3 महत्त्वाचे मुद्दे असतील। पहिला मुद्दा आहे की मराठा आरक्षणाचा चर्चेचा प्रस्ताव आणून सरकारने विरोधकांवर कुरघोडी केली आहे का। दुसरा मुद्दा, सरकारनं न्यायालयाला सादर केलेले पुरावे ग्राह्य धरले जातील का। तिसरा मुद्दा आहे की विशिष्ट कालमर्यादेमध्ये मराठा आरक्षण मिळणं हे शक्य आहे का। या सगळ्या संदर्भात आपण आज चर्चा करणार। आपल्यासोबत नागपूरवरून भाजपचे आमदार आणि मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आहेत, विनोद पाटील आहेत आपल्यासोबत याचिकाकर्ते, नितेश राणे आहेत काँग्रेसचे आमदार नागपूरहून आपल्यासोबत, आणि माजी न्यायमूर्ती बीजे कोळसे पाटील हे देखील आपल्यासोबत आहेत पुण्यावरून। त्यामुळे या सगळ्या चर्चेला आपण सुरुवात करतोय। आशिष शेलार, काय म्हणाल की ज्या प्रकारे आतापर्यंत सरकारवरती आरोप प्रत्यारोप होत होते की सरकार फारसं गंभीर नाही आहे, हे आरक्षण दिलं जाईल का, टिकेल का, या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा होत होती, आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये थेट सरकारनेच हा चर्चेचा प्रस्ताव आणला, त्यामुळे कुठेतरी सरकार विरोधकांची कोंडी करण्यात यशस्वी होत आहे। मराठा समाज आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे आणि त्यामुळे त्याला आरक्षण मिळण्यासाठीच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया वेळीच पूर्ण झाल्या असत्या तर आजची स्थिती नसती आली, आणि त्यामुळे यापुढे कोर्टात ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्यामध्ये कोर्टात न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी ज्या गोष्टी सभागृहातून करणं आवश्यक आहे ते केलं पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे। त्यामुळे विरोधकांना कोंडी किंवा कुरघोडी यापेक्षा आमची प्राथमिकता मराठा समाजाला न्याय देण्याच्या बाबतीत सरकारने न्यायालयात घेतलेल्या भूमिकेला समर्थनार्थ सदनातून काही ना काही गोष्टी रेकॉर्डवर आल्या पाहिजेत, आणि म्हणूनचा हा प्रस्ताव आहे, राजकारणाचा भाग म्हणून नाही। राजकारणाचा म्हणून भाग नाही आहे, मात्र मराठा आरक्षण हे त्या जनतेला मिळालं पाहिजे म्हणून सरकारने प्रस्ताव आणला। पण नितेश राणे, तुम्हाला काय वाटतं की सरकार ज्या प्रकारे ही चर्चा आता हिवाळी अधिवेशनात आरक्षणाच्या संदर्भात करत आहे, नारायण राणेंची देखील समिती होती या सगळ्या संदर्भामध्ये, या आधीची पूर्वीची कालेकल समिती देखील होती, आणि आता वेगवेगळे मुद्दे समोर येताना दिसतात, काय वाटते तुम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात सरकार गंभीर्याने पावलं टाकतंय?
एक तुम्ही समजून घ्या, गेली 2 वर्षापासून हे शिवसेना भाजपचं राज्य सरकार फक्त चर्चाच करताय. 44 जवळपास 44 मोर्चे निघालेले आहेत, त्याच्याही पेक्षा अधिक निवेदनं आलेली आहेत. मराठ्यांना नेमकं काय हवंय हे ह्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे, पण फक्त वेळ काढायचा, चर्चेमध्ये गुंतून ठेवायचं आणि निर्णय द्यायचाच नाही ही ह्यांची सरळ स्पष्ट भूमिका आहे. राजकारण करण्यापलीकडे हे लोक ह्या बाबतीमध्ये काही करत नाही अशी माझी थेट माझं म्हणणं आहे आणि माझा आरोप आहे. आज जे काही सुनावणी, आज जी काही तारीख किंवा यांनी जे काही शेवटी रडून ॲफिडेव्हिट सादर केली, गेल्या तारखेला अक्षरशः कोर्टाला सांगायला लागलं की तुम्ही करणार आहेत का हे विचारायला लागलं. मग शेवटी रडून हे लोकांनी ती काय जे काय ॲफिडेव्हिट द्यायची ते दिली आणि ती पण आज त्याच्यात पण पुढे तो कितपत तो तथ्य त्याचं ते कोण टिकणार आहे की ती काय आकडेवारी दिली आहे त्या ॲफिडेव्हिट मध्ये जी काय माहिती दिली त्याच्यामध्ये पण काय दम नाही. म्हणजे मुळामध्ये ह्या राज्य सरकारची मराठ्यांना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती आहे का, त्यांची मानसिकता आहे का, हाच सर्वात मोठा प्रश्न ह्या निमित्ताने मला विचारायचा आहे. आशिष शेलार काय म्हणाल? मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की भारतीय जनता पक्षाची भूमिका खूप स्पष्ट आहे. मराठा समाजाला आर्थिक मागासलेपणा, शैक्षणिक मागासलेपणा, आणि सोशली मागासलेपणा असल्यामुळे आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही अगोदरही ती भूमिका घेतली, आजही आमची तीच भूमिका आहे आणि त्यामुळे हा राजकारणाचा भाग करू नये असं मी सन्माननीय सदस्य नितेश राणे यांनाही म्हणेन. त्यांनी उपस्थित केलेल्या सगळ्या प्रश्नांना रोखठोक प्रश्न उत्तर मी देऊ शकतो, पण आज महाराष्ट्रातील जनता काय अपेक्षित करते आहे की काँग्रेस वर्सेस भाजप किंवा सरकार वर्सेस विरोधी पक्ष ह्या वादापेक्षा आम्हाला आरक्षण आणि त्याचे शैक्षणिक आणि नोकरीतले फायदे कसे मिळतील त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. कोर्टात हे मॅटर आहे. कोर्टात अगोदरच्या सरकारने काढलेल्या ऑर्डिनन्सला स्टे मिळाला आहे, नंतर ऑर्डिनन्सचा कायदा आम्ही केला त्या कायद्यावर सुद्धा स्टे मिळाला आहे आणि ज्या प्रक्रिया कायदेशीररित्या कोर्टात पूर्ण करणं आवश्यक असतं त्यामध्ये क्वांटिफायबल डाटा हा जमा करून रेफरन्स देणं आवश्यक असतं. तो सगळा जमा करून आताच्या सरकारने 2300 वरच्या पानाचं ॲफिडेव्हिट दाखल केलं. आज ज्या वेळेला हे कोर्टासमोर ॲफिडेव्हिट दाखल करून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ भूमिका ज्या सरकार घेत आहे त्यावेळेला नितेश राणे साहेब कृपया करून हे ॲफिडेव्हिट बेतकलादू आहे किंवा तकलादू आहे असं म्हणून स्वतःच मराठ्यांना आरक्षण देण्याच्या भूमिकेच्या बाबतीत कोर्टाच्या सरकारच्या विरोधात तुम्ही भूमिका घेऊ नका ही आमची तुम्हाला विनंती आहे. नितेश राणे, तुम्हीच विरोधकाची भूमिका बोलू का? बोला बोला बोला. नाही, आता शेवटी आशिष शेलारजीने आज सत्ताधारी पक्षातून भाषण केलं, मुद्देसूद भाषण केलं. त्याच्यामध्ये काय ना, पण शेवटी ते भाजपच्या पलीकडे मराठे पण आहेत आज त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये दाखवून दिलं. पण आता चर्चेमध्ये बोलत असताना ते भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून बोलतायत हे स्पष्ट आहे. सभागृहामध्ये मराठा म्हणून बोलले, आता भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून म्हणतायत. मला राजकारण करण्याचं इथे कारण नाही, पण शेवटी मराठा समाजाने किती सहन करायचं? ठीक आहे, तुम्हाला अगोदरच्या सरकारवर जे काय आक्षेप आहेत, आम्ही कुठे कमी पडलो तो एक भाग झाला, पण गेली 2 वर्ष आता आमचे विनोद पाटील जी पण इथे आहेत ते पण कोर्टामध्ये ते सगळ्या गोष्टी बघतायत. गेली 2 वर्ष ह्या राज्य सरकारने नेमकं कुठल्या गतीने काम केलेलं आहे, कुठल्या दिशेने काम केलेलं हे सगळ्यांना माहिती आहे ना. आज जे काही पेटिशनर आहेत ज्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात जे पेटिशन टाकलंय, केतन तिरोडकर हा कोणाचा माणूस आहे? त्याचा तुम्ही फेसबुक पेजवर थोडी माहिती त्यांना घेतली तर म्हणजे एका बाजूनी बोलायचं की आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचंय आणि दुसऱ्या बाजूनी केतन तिरोडकर सारखे आपलेच लोक उभं करायचे. म्हणजे नेमकं मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे का हाच प्रश्न आहे ना समोर. हाच प्रश्न असं तुम्ही म्हणता, पण विनोद पाटील मला तुम्हाला हाच मुद्दा विचारायचा आहे की आतापर्यंत अनेक मुद्द्यांवरती याचिकेच्या तुमच्या माध्यमातून सुनावणी झाली, चर्चा झाली, कोर्टामध्ये वाद प्रतिवाद झाले, दावे प्रतिदावे झाले, पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता कोर्टाने सांगितलं की फेब्रुवारीमध्ये याच्यात सगळी सुनावणी होईल. काय वाटते तुम्हाला, कोर्टाच्या निरीक्षणावरून आणि सरकारने आणलेल्या चर्चेच्या प्रस्तावावरून हे आरक्षण कुठपर्यंत येईल? आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज
आपल्या माध्यमातून कळतं की सरकारने सभागृहामध्ये चर्चा केली. एक लक्षात घ्या, चर्चा तरी आव्हान भारतीय जनता जर या बरोबर विनोद पाटील यांचा आवाज आपल्यापर्यंत तांत्रिकदृष्ट्या आता पोहोचत नाही. मात्र हाच मुद्दा बीजी कोळसे पाटील मला तुम्हाला विचारायचा आहे की एक न्यायमूर्ती म्हणून तुम्ही काम केलेलं आहे, किंबहुना या सगळ्या आंदोलनाकडे चळवळीकडे देखील तुम्ही बारकाईने पाहिलेलं आहे. या मध्यंतरी निघालेल्या निदर्शनकारी सगळ्या आंदोलनात देखील तुम्ही सहभागी झालेला होता. पण आता काय दिसतंय की सरकारने चर्चेचा प्रस्ताव आणलेला विधिमंडळामध्ये की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. सरकारने जी समिती नेमलेली होती, गोखले इन्स्टिट्यूटला रिसर्च करण्यासाठी दिलेला होता. गोखले इन्स्टिट्यूटने देखील म्हटलं की 80 ते 86% मराठा समाज हा अशा परिस्थितीमध्ये जगतो की त्याला आज आरक्षणाची गरज आहे. आज या सगळ्या परिस्थितीकडे बघता आरक्षण मिळेल काय वाटतंय तुम्हाला? नाही राजेंद्र, आता तुझ्या माध्यमातून मी पहिल्यांदा सगळ्या मराठा बांधवांना नम्रपणे विनंती करतो की माझ्या आणि सावंतांच्या विरुद्ध जे काही खंडणी बादलरांनी थोडे असतील ते वादळ उठवलंय ते खोटं आहे. आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श मानतो. त्यांनी जसं त्यांच्या जातीसाठी काम करून त्यांच्या जातीला न्याय मिळवून दिला तसा त्यांनी सगळ्या समाजाला न्याय मिळवून दिला. आम्ही देखील जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत आम्ही आमच्या जातीचं हित बघणारच. किती खंडणी बादलरांनी आमच्या विरुद्ध बोंबा मारल्या तरी आम्ही आतापर्यंत जे जातीसाठी काम केलं त्याची आता इथे आकडेवारी देण्याची गरज नाही. परंतु आम्ही आरक्षणाच्या बाजूचे आहोत. आम्ही सरकारला आणि विरोधकांना शुभेच्छा चिंतितो की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मराठ्यांना 16% आरक्षण मिळाले, तुम्ही देताय ते कोर्टात टिको अशी आमची प्रार्थना आहे. ते कोर्टात टिकण्यासाठी जे काही सरकार काम करतंय त्याची पण आपण नोंद घेतोय. आणि आत्ता शेलार म्हटले तसं आम्हाला मराठ्यांना कोर्टाने प्रश्न विचारला आहे, सरकारला हायकोर्टाने प्रश्न विचारला आहे की मराठे हे सोशली म्हणजे सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत का, या प्रश्नावर कोर्टाने स्टे दिलेला आहे. तेव्हा आता आमची सगळ्यांची जबाबदारी काय आहे? तर आमची सगळ्यांची जबाबदारी आम्ही कोर्टाचं समाधान केलं पाहिजे की आम्ही सगळे शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहोत. आता त्याचा क्रायटेरिया ठरलेला आहे. इंदिरा साहनीच्या केसमध्ये न्यायमूर्ती स्वतः होते सावंत आणि त्याच्यात त्यांनी 22 गुण ठरवलेले आहेत. उदाहरणार्थ आमचं घर झोपडीचं आहे, आमचं घर भेंड्याचं आहे, त्याला टॉयलेट आहे का तर नाही, त्याला जवळ प्यायला पाणी आहे का तर नाही, त्याच्याकडे उत्पन्न काय आहे, त्याच्या दररोजच्या उत्पन्नाचं काय आहे, त्याच्या घरातले कोण शिकलेले आहेत, 10वीच्या आधी किती शिकलेले आहेत, 10वी नंतर किती शिकलेले आहेत, असे अनेक क्रायटेरियाचे 22 गुण आहेत त्याच्यात. आणि त्या 22 गुणापैकी 11 गुण आम्हाला मिळाले पाहिजेत असे सुप्रीम कोर्टाच्या 9 जजेसने दिलेलं जजमेंट आहे. त्यानंतर काही खंडणी बादल म्हणतात की जातीच्या नावावर आणि धर्माच्या नावावर आरक्षण मिळतं, आम्हाला का मिळत नाही. त्यांनी एकही उदाहरण दाखवावं की सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने जातीच्या किंवा धर्माच्या नावावर आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकलेलं आहे. त्यांनी उदाहरण दिलं 2015च्या केसचं. आम्ही इंदिरा साहनीची केस 9 जजेसची आहे, त्या 9 जजेसला फॉलो करणं हे केंद्राचं, राज्याचं आणि सगळ्या कोर्टांचं कर्तव्य आहे. आणि अशा परिस्थितीत ते जे जजमेंट आहे त्या जजमेंटला समोर ठेवून आम्ही प्रयत्न करत होतो आणि आजही करतो आणि आम्ही करणार आहोत. आम्ही मरेपर्यंत मराठा समाजाच्या हिताचं काम करणार आहोत. केवळ खंडणी महाराज आमच्या टीका करतात म्हणून आम्ही थांबणार नाही. त्यांनी सगळ्या खंडणी मागण्याचे आमच्याकडं टेप्स आहेत, क्लिप्स आहेत, अधिकाऱ्यांचे स्टेटमेंट्स आहेत, आम्ही आता रेकॉर्ड करून घेतलेत. हे सगळे किती खंडणी बादल आम्हाला यांनी किती त्रास दिला, किती सरकारी अधिकाऱ्यांना त्रास दिला, सगळं आमच्याकडे रेकॉर्ड आहे. ज्यामुळे जे आमच्यावर टीका करतात त्यांची सगळी पोलखोल आमच्याकडे तयार आहे. त्यांनी आमच्या नादी लागू नये. आम्ही तुमच्या माध्यमातून समाजाला सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो की आईची देवाची शपथ घेऊन सांगतो, आम्ही आरक्षणाच्या विरुद्ध नाही. आम्हाला तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते आरक्षण सरकारने देऊन कोर्टात टिकलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही काम करतोय. आत्ता तुम्ही म्हटलात तसं, शेलारने सांगितलं तसं की सरकारने जर हा सर्वे केला असेल, सरकारने आमची सगळ्या मराठ्यांची घरं भेंड्याची आहेत, शेतात राहतात, प्यायला पाणी नाही, त्या जनावराला पाणी नाही, सगळी आम्ही जवळजवळ 72% शेतकरी शेलार ते फक्त 2.5 एकराच्या खाली
अर्धा एकराच्या वर असे शेतकरी आहेत, त्यांचं उत्पन्न काय, त्यांना वीज नाही, त्यांना पाणी नाही, त्यांना बी बियाणं महाग घ्यावं लागतं आणि त्यांनी कमवलेला विकलेला माल भांडवलदारांना विकावा लागतो, तो ते कवडी मोलाने घेतात. त्यामुळं आमच्या मराठ्यांना आम्ही विनंती करतो की याच्यात कोण येतं आडवं. तुमच्या सगळ्या नेत्यांनी तुमची वीज पळवली, एनरॉन नावाचा प्रकल्प आणला, वीज बोर्डाचं वाटोळं केलं, धरणाचं पाणी उद्योगाला दिलं आणि तुमचं शेतीचं पाणी काढून घेतलं. तुमच्या तोंडातला घास काढणारे तुमचेच नेते आहेत आणि त्यांच्या विरुद्ध तुम्हाला पाहिजे. या सगळ्या मुद्द्यावर आपण बोलूया, या सगळ्या मुद्द्यावर आपण बोलूया. पण आशिष शेलार, हाच एक मुद्दा मला विचारायचा आहे निमित्तानं की आता कोर्टात सगळी लढाई चालू आहे. तुम्ही एक उत्तम वकील आहात, कायद्याचे अभ्यासक आहात, त्यामुळे या सगळ्यावरती आपण जर विचार केला तर जेव्हा हा मुद्दा 340व्या कलमानुसार मागासवर्गीय आयोग स्थापण्याचा आलेला आणि त्यानंतर परत 1953 पासून ज्या अशा नोंदी आपल्याला सापडतात, 1953 पासून मराठ्याचं आरक्षण हे तरतूद आहे कायद्यात. 1953 पासून 2016 पर्यंत आपण हे बघतोय की तरतुदीवरतीच चर्चा सुरू आहे आणि त्याच्या पुढच्या या सगळ्या गोष्टी होत चालल्या आहेत. एकीकडे असा आरोप होतो की मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय, समाज प्रगल्भ आहे, पुढारलेला आहे, आर्थिकदृष्ट्या सुधारलेला आहे. पण दुसऱ्या बाजूला सर्वेक्षणामध्ये असं दिसतं की 80 ते 86% मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल देखील आहे. मग ही फक्त 125-150 कुटुंबाभोवती फिरलेली मराठा समाजाची सत्ता उर्वरित मराठा समाजाला सोबत घेऊन गेली की तशीच बाजूला सोडून गेली, म्हणून हे सगळं राजकारण आता होत आहे. मी पॉइंट वाईज पॉइंट निलेश राणे यांनी जे प्रश्न उपस्थित केले राजकीय, त्याचं उत्तर देऊ शकतो. केतन तिरोडकरचं फेसबुकवर माझी कुठल्या मुख्यमंत्र्यांशी फोटो आहेत हेही दाखवू शकतो. पण आज पुन्हा एकदा वाद सत्ताधारी वर्सेस विरोधी करण्यात मला इच्छा नाही, भाजपची ती भूमिका नाही. आता तुम्ही जे प्रश्न उपस्थित केलेत आणि मांडलेत त्याच्यावर माजी न्यायमूर्तींनी जी भूमिका मांडली त्यातल्या काही गोष्टींशी मी सहमत आहे. आज ज्या वेळेला ऑर्डिनन्स अगोदरच्या सरकारने काढल्यानंतर ते कोर्टात गेलं आणि ते कोर्टात स्टे ज्या मुद्द्यांवर झालं त्याच्या पुढे आपल्याला जावं लागेल आणि त्याच्या पुढची पावलं हीच आहे की मराठ्यांना जर मागासलेपणा सिद्ध करून ESBS खाली BC खाली इकॉनॉमिकली अँड सोशली बॅकवर्ड क्लास खाली आरक्षण द्यायचं असेल तर काही पॅरामीटर्स आणि क्रायटेरिया पूर्ण करावे लागतील. असामान्य परिस्थिती आहे असं दाखवून 50%च्या वर सुद्धा आरक्षण नेता येऊ शकेल. या सगळ्या गोष्टींसाठीचा डाटा अगोदर जरी आला नसला तरी तो वेळ पुरेसा घेऊन आताच्या सरकारने 2300 पानांच्या या अफिडेव्हिटमध्ये दाखल केला. तुम्ही मगाशी म्हणालात 1953 पासून तरतुदी आहे, चर्चा होते. माझ्या सरकारचं मत कदाचित त्यापेक्षा पुढचं आहे की 1902 आणि त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी मराठ्यांना एका अर्थाने आरक्षण दिलं. जवळजवळ 1950च्या नंतर ते अचानक कुठेतरी मराठ्यांचं आरक्षण निघून गेल्याचं लक्षात येतं विदाऊट एनी रिझनिंग. आणि जर आपल्याला जनसंख्या मोजणाऱ्या आयोगाचा उल्लेख करायचा असेल तर अगदी इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा 1872 1802 पासून वेगवेगळ्या जनगणनेमध्ये सुद्धा मराठ्यांना आरक्षणाबद्दलच्या भूमिका आहेत. आपल्याला हेही नाकारता येणार नाही की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, तो मागासलेला आहे, तो एका अर्थाने त्याची ती आवश्यकता आहे. मागण्यासाठी काही हिस्टॉरिकल रेफरन्स सुद्धा आहेत, ऐतिहासिक दाखले सुद्धा आहे. मला या गोष्टीचं समाधान आहे की ज्या गोष्टी राहून गेल्या, ज्यामध्ये ऐतिहासिक दाखले देणे राहून गेलं होतं, क्वांटिफायबल डाटा कोर्टासमोर देण्यामधले, ते या सरकारने आणले. जे इंग्रजांच्या काळातले वेगवेगळे सेन्सस झाले त्यातले जे रेफरन्स कदाचित दिले असते अगोदरच्या सरकारने तर ह्याच्यावरचे प्रश्न कोर्टात जे उपस्थित केले गेले ते कदाचित केले गेले नसते, ते दाखले आणले गेले. त्याचबरोबर आपल्या समोर बापट आयोग, कालेलकर आयोग, मंडल कमिशन यातल्या ज्या गोष्टी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कदाचित बाजू मांडण्यासाठी राणे समितीमध्ये आले असते, जे राहून गेले ते आता आम्ही आणतो आहोत. आणि राणे समितीने ज्या योग्य मुद्दे मांडले ते पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणाने कोर्टासमोर आपण मांडतो आहोत. ह्या सगळ्या भूमिका घेऊन भाजपचं सरकार मराठ्यांना आरक्षण क्वांटिफायबल डाटा समोर ठेवून असामान्य परिस्थितीत 50%च्या वर जाता येईल अशी स्वच्छ आणि सरळ भूमिका कोर्टासमोर मांडते आहे. आणि माझी विनंती आहे राजकीय सर्व पक्षांना आणि मराठा नेत्यांना सुद्धा या एका भूमिकेवर जी सरकार चाललंय
त्या बाजूने आपण जर कदाचित उभं राहिलो तर कोर्टालाही आपल्याबरोबर उभं राहावं लागेल, ही स्थिती निर्माण होईल. इतका अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे आणि तो आपण सगळ्यांनी आता त्याचं समर्थन करायला पाहिजे, अशी स्थिती मराठा समाजाची आवश्यकता म्हणून मला वाटते. बरोबर आहे की विनोद पाटील आता आपल्यासोबत जोडले गेलेत. विनोद पाटील, तुम्ही ही सगळी चर्चा ऐकताय मागासपासून, काय वाटतंय की आता जे सरकारकडनं मुद्दे ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून कोर्टासमोर मांडले जात आहेत, या सगळ्या मुद्द्यावरती कोर्टात हे आरक्षण ग्राह्य होईल का? मराठा व्यक्ती म्हणून माझा प्रश्न असा आहे की आपण हे कधी करणार? आम्ही अनेक वेळा मागणी केली की टाइम बाउंडिंग प्रोग्राम करा. 20 महिने आपण ॲफिडेव्हिट द्यायला लावलं. हे बघा, कोणत्या सरकारने शेलारचं कोणत्या सरकारने केलं आणि कोणत्या सरकारने नाही केलं हे सरकारचं काम असतं. माझा मुद्दा असा आहे की आता आपण परवा जाहीर केलं माननीय मुख्यमंत्र्यांनी की हरीश साळवे साहेबांना आपण आणणार. हरीश साळवे साहेबांना आम्ही दिल्लीमध्ये समाजाच्या वतीने उभं केलं. तुम्ही कन्फ्युजन तयार केलं की हरीश साळवेंना आम्ही आणतो, हरीश साळवेंना आम्ही आणतो. आज आम्ही हरीश साळवेंना आणलं असतं जर तुमच्याकडून शक्य नव्हतं, आमची तयारी होती. मग शेवटी आम्ही गोपाल सुब्रमण्यम साहेबांना विनंती केली, पुढच्या तारखेला ते येत आहे. मूळ मुद्दा असा आहे की राज्य सरकार हे सभागृहाच्या बाहेर, कोर्टाच्या बाहेर भरपूर राजकीय भाषण करताना आम्ही ऐकत आलो. आम्हाला कुठल्या पक्षाला श्रेय मिळता हा आमचा मुद्दा नाही. कोर्टामध्ये आपण कशा पद्धतीने लढणार आहोत, हिस्टॉरिकल पुराव्याचा आपण या ठिकाणी उल्लेख केला. आज आपण ॲफिडेव्हिट 20 महिन्यांनी दिलं, त्याचं आम्ही स्वागत करतो, समाज म्हणून स्वागत केलं पाहिजे. पण मूळ मुद्दा असा आहे की हिस्टॉरिकल पुरावे देत असताना आजची जी परिस्थिती आहे ती सोशली बॅकवर्ड कसा आहे मराठा समाज, याचा डेटा आपण कसा देऊ आणि आपण न्यायालयाकडे हट्ट धरणार आहोत का की आम्हाला तात्काळ सुनावणी घ्या. आतापर्यंत या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिल्यानंतर सुद्धा 5 महिने उलटून गेले. समाज रस्त्यावर उतरलाय आणि जसं आपण डान्स बार बंदीच्या वेळेस केलं की डान्स बार बंदीचा कायदा सुप्रीम कोर्टामध्ये स्टे असताना आपण एक नवीन कायदा त्या ठिकाणी केला. असा काही युक्तिवाद राज्य सरकार म्हणून आपल्याला करता येऊ शकतो का? आणि मी आदरणीय कोळसे साहेबांना असं सांगू इच्छितो की आपण समाजासाठी फार मोठं काम करताय. 1-2% खंडी बहादर जर तुम्हाला विरोध करत असतील तर बिलकुल तुम्ही त्याची पर्वा करू नका. समाज आपल्याला देव म्हणून आपल्या भूमिकेत बघतोय. तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे. आणि नितेश राणे साहेबांनी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला की इच्छाशक्तीचा विषय आता आलेला आहे की इच्छाशक्ती आहे का जर आपण आम्हाला आरक्षण देणार आहात. हे बघा, कोर्टामध्ये तर त्या न्यायप्रविष्ट प्रकरण झालंय, त्याच्यावर चर्चा होईल. पण राज्य सरकार म्हणून ॲफिडेव्हिट आपण आज दाखल केलं, मान्य आहे, परंतु युक्तिवाद आपण काय करणार आहात? समाजाने आता काय केलं पाहिजे? तुम्ही नवीन कायदा करणार आहात का? असं गरजेचं नाही की एक कायदा असेल तुम्हाला कायदा करता येते, तुम्ही नवीन कायदा करू शकता. फक्त आमचा मुद्दा असा आहे की आता आम्हाला तुम्ही टाइम बाउंडिंग प्रोग्राम द्या. आणि याच बरोबरीने मराठा समाजाचा एक तरुण म्हणून आम्हाला एक लाचारी वाटते की आम्ही आज आरक्षण मागतोय, आम्ही आरक्षण देणारे होतो. राज्य सरकार म्हणून तुमची काय जबाबदारी आहे? पुढच्या 10 वर्षाचा तुमचा कार्यक्रम तयार आहे का? युवकांना कुठले उद्योग तुम्ही देणार आहे? ठीक आहे, मी शेलार साहेबांकडनं उत्तर घेतो आणि ब्रेक नंतर आपण ही चर्चा चालू ठेवणार आहोत. आशिष शेलार. नाही, मला वाटतं विनोद पाटील साहेबांच्या एका भूमिकेशी मी सहमत आहे की मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे, ह्याचंच उत्तर आम्हाला हवं, राजकारण नको. आणि त्यामुळे माझी विनंती राहील विनोद पाटील साहेबांना की आपलं आर्ग्युमेंट ऐकल्यावर आपण कोणासाठी तरी प्रॉक्सी वॉर करत नाही आहोत ना, अशा प्रॉक्सी वॉरची भूमिका आपण घेतली नाही तर बरं होईल असा माझा समज आहे. स्पष्टपणे सांगायचं झालं तर जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले की 20 महिन्यात काय झालं, 5 महिन्यात काय झालं, माझा त्यांना थेट प्रश्न आहे की बापट आयोग 2008 साली जे म्हणालं ते 2008 सालापासून 2014 सालापर्यंत काय झालं, ह्याचं उत्तर कोणी देणार आहे का? बापट आयोगामध्ये जो रावसाहेब कसबे नावाचा एक सन्माननीय सदस्य अपॉइंट केला, जो तशा अर्थाने बेकायदेशीर केला आणि त्याने बेकायदेशीररित्या अपॉइंटमेंट नंतर एकच काम केलं, ते मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करणं एवढंच काम केलं. त्याने क्षेत्रीय पाहणी अहवाली केला नव्हता किंवा त्याने ते एक्सपर्टी नाहीत. त्यामुळे रावसाहेब कसबेंची नियुक्ती करणारी भूमिका ज्या वेळेला घेतली त्यांना तुम्ही प्रश्न विचारणार आहात का? आणि त्यामुळे असे 50 राजकीय प्रश्न मी आपल्याला विचारू शकतो. पण पुन्हा एकदा मुद्द्यावर यायचं झालं तर ज्यांनी 11 दिवस आणि कमी दिवसांमध्ये अहवालाचा रिपोर्ट बनवला आणि तो ऑर्डिनन्स काढताना त्याच्या आधारावर ऑर्डिनन्स काढलं, तो कोर्टासमोर टिकला नाही हे सत्य आहे. ते न्यायप्रविष्ट राहिलं हे सत्य आहे. गेल्या काही काळात मराठा समाजाला पंच्या तोंडाला पानं पुसली तशी आता पुसण्याची आवश्यकता नाही, ह्याच्यावर तुमचं आणि माझं दुमत नाही आहे. आणि त्यामुळे जे ऑलरेडी न्यायप्रविष्ट झालं त्या ऑर्डिनन्सला कायद्याचं रूपांतर केलं ते ह्या सरकारने केलं.
तो कायद्यात रूपांतर केल्यामुळे तरी किमान ज्यांना शिक्षणाचे मधल्या काळात फायदे मिळाले होते आरक्षणामुळे त्यांचे टिकले, ज्यांना नोकऱ्यांमध्ये किंवा प्रमोशनमध्ये त्यांच्या फाईल मूव्ह झाल्या होत्या त्या सिव्हिल ॲप्लिकेशनमध्ये गेल्यावर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आणि गेल्या 20 महिन्यामधल्या काही काळ जे तारीख पडली त्याच्यामधली भूमिकाच ही आहे की अगोदरच्या वेळेला झालेल्या चुका पुन्हा एकदा होण्याची गरज नाही, कारण हायकोर्टाने तेच म्हटलंय की मंडल कमिशनच्या रिपोर्टचा तुम्ही अनुल्लेख का केलात, बापट आयोगाचा अनुल्लेख का केलात, ह्या सगळ्या गोष्टींवर आणि विविध गोष्टींवर स्टे मिळालाय। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कायद्याच्या रूपात क्वांटिफाईड डाटा म्हणून आणणं, गोखले इन्स्टिट्यूटला अजून क्वांटिफायबल डाटा कलेक्ट करायला लावणं, औरंगाबादच्या एका इन्स्टिट्यूटला अजून अभ्यास करून त्याचा डाटा गोळा करून मांडणं, राणे समितीने केलेल्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या पुन्हा एकदा इलॅबोरेट करणं, ह्या सगळ्या गोष्टींना मराठा आरक्षण मिळावं, कोर्टात टिकावं म्हणूनचा दिलेला वेळ आहे आणि म्हणून त्या अर्थाने केलेलं काम हे भरभक्कम आहे आणि म्हणून त्याच्यावर प्रश्न निर्माण करून उद्याच्या परत कोर्टामध्ये तुमच्या समाजानेच त्या ॲफिडेव्हिटवर प्रश्न निर्माण केले अशी कृपया कर का हात जोडून विनंती करतो, भूमिका घेऊ नका। या सगळ्या मुद्द्यावरती पुढे चर्चा न्यायची, कारण तोच मुद्दा आपला ब्रेक नंतर चर्चेचा असणार आहे की सरकारने जी पुरावे सगळे न्यायालयात सादर केलेत हे खरंच ग्राह्य धरतील का, किंवा दुसरा आणि शेवटचा मुद्दा त्यातला असणार आहे की विशिष्ट कालमर्यादेमध्ये जी मागणी होती आहे विशिष्ट कालमर्यादेमध्ये हे आरक्षण आता मिळणं शक्य आहे का। ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर 4 पाहुण्यांविषयी आपण बोलणार आहोत मराठा आरक्षणासंदर्भात। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। काही फेसबुकच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी ज्या पाठवल्यात त्या सुरुवातीला निवडक वाचून दाखवतो आणि आपण चर्चेकडे वळूया। अंकुश मोहित आहेत, ते म्हणतात की नोटबंदीचा निर्णय जर एका रात्रीत तुम्ही घेता मग मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा इतक्या वर्षांपासून प्रलंबित का। किरण कांबळे म्हणतात की भाजप सरकार मराठ्यांची दिशाभूल करते, त्यांना निघणाऱ्या या मोर्चांचं गांभीर्य कळलेलं नाही। शशिकांत दाभाडे आहेत, ते म्हणतात की सरकारने त्यांचं कर्तव्य केलंय त्यामुळे विरोधक कोमात तर सरकार जोमात अशा प्रकारची भूमिका ते घेत आहेत। राहुल नागवे आहेत, ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारने योग्य त्या तडजोडी केलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। पण राहुल गायकवाड त्यांनी असं एक मत मांडलंय की काय वाटेल ते करा पण आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्यांना आरक्षण द्या। त्यांनी कुठल्या समाजाचं नाव घेतलेलं नाही, ते म्हणतात की आर्थिक दृष्ट्या जे मागास आहेत त्यांना हे आरक्षण मिळालं पाहिजे। नितेश राणे, हाच मुद्दा मला इथे उपस्थित करायचा आहे। मध्यंतरी जो एक कर्जमुक्ती संदर्भातला अहवाल सादर झालेला होता त्या अहवालातले काही मुद्दे असे समोर येतात। त्या अहवाल असं म्हणताय की महाराष्ट्रातल्या मराठा समाजातील 60% शेतकरी हा अल्पभूधारक आहे आणि दारिद्र्य रेषेखालील जीवन ते सगळे शेतकरी जगतात। तर त्यात आकडेवारी अशी पण आहे माथाडी कामगार म्हणून जे काम करतात मराठा समाजातली व्यक्ती यांची संख्या 8 लाखाच्या घरात आहे। त्यामुळे हे आकडेच दाखवत आहेत की मराठा समाजातला 1% भाग फक्त जर प्रगल्भ झाला असेल, आर्थिकदृष्ट्या सुधारलेला असेल तर उर्वरित हा सगळा 99% समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे। यावर सरकारने आतापर्यंत कोणतंही असेल, आघाडीचं असेल, आत्ताचं सरकार असेल, यांनी निर्णय घेण्यामध्ये चालढकलपणा केलाय। कुठल्या सरकारने काय केलंय आणि कुठल्या सरकारच्या चुका करण्यापेक्षा दाखवण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की ही सगळी जी काय कारणं आहे, विश्लेषण आहे, ही जी काय माहिती आहे मराठ्यांच्या वेळीच का दिली जातात, अन्य लोकांच्या वेळी का दिली जात नाही। अन्य लोकांचे जे काय आरक्षण आहेत, अन्य लोकांची जी काय ही जी काही मागासलेलापणा आहे किंवा त्यांची जी आर्थिक परिस्थिती आहे किंवा अशा पद्धतीचं विश्लेषण अन्य लोकांच्या अन्य जाती समाजाच्या कधी करत नाही। मराठ्यांचा विषय येतो तेव्हा सगळी माहिती बाहेर येते, ती सगळी माहिती बाहेर येते, ही विश्लेषण बाहेर येते। आहे ना वस्तुस्थिती, अहो मराठा समाजाची जी अवस्था आहे ती काय आहे हे चांगल्या पद्धतीने सगळ्या लोकांना माहिती आहे। आज शेती करणारा मराठा समाज, आत्महत्या करणारे जे शेतकरी आहेत त्याच्यामध्ये बहुसंख्य हे मराठा समाजाचे आहेत। ते हा पलीकडचे कुठली माहिती पाहिजे, पण माझं म्हणणं हे कितींदा आपण हे माहिती, कितींदा ही चर्चा, हे कितींदा या कुरघोडी करत राहणार आहे, कितींदा असे कार्यक्रम घ्यायचे। नेहमी जेव्हा तारखा येतात तेव्हा आम्ही सगळेजण कोणाला कुठल्या ना कुठल्या तरी चॅनलवर जातो, चर्चा करतो आणि परत 2 महिन्याची आता तारखा भेटलेल्या आहेत। मला असं म्हणणं आहे की ठीक आहे आशिष शेलार साहेब सगळ्या विषय बरोबर बोलतायत, पण माझं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर हा निर्णय कसा देता येईल। 2 वर्ष लागली, आता परत 2 महिने, आता पण फेब्रुवारीपर्यंत थांबणार, त्याच्यानंतर अजून काही महिने सुनावणी होणं, म्हणजे अजून 6 महिने तरी काय होत नाही। तर माझं म्हणणं आहे की हे सगळ्या गोष्टी आपण करत असताना
त्या तरुणांवर, त्या तरुणींवर, त्या कुटुंबावर काय होत असेल, आत्महत्येचे प्रमाण वाढतायत, मुलांचे वर्ष खराब होत आहेत, त्याहीबद्दल विचार करून मला वाटतं गती वाढवायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. काय नाही तर चर्चावरून तुमच्या चॅनलचे कार्यक्रम भराल हो, पण आयुष्य लोकांचे गेलेले आयुष्य परत येणार नाही. कारण गेल्या तारखेवर पण अशा चर्चा झालेल्या, आता ह्या तारखेवर, आता पुढची चर्चा पुढच्या तारखेवर, मधलं काय नाही. आमचं काम नितेश राणे चर्चा करत बसायची आम्ही. नितेश राणे चर्चा घडवून आणण्याचं आमचं काम आहे, पण विधिमंडळात चर्चा करून निर्णय एक असा कार्यक्रम तुम्हा सगळ्या एक असा कार्यक्रम मला माहिती आहे ना, तेच आम्ही त्याचसाठी आम्ही पुढाकार करतोय, पाठपुरावा करतोय, सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, आशिष शेलार साहेब आणि ते लोक सगळे आपल्या पद्धतीने, पण आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय. पण मला वाटतं की एक दिवस जेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळालं, अशा पद्धतीचं अगर चर्चाक्षेत्र तुम्ही ज्या दिवशी ठेवाल ना, तेव्हा आम्ही सगळेजण समाधानी असू आणि आनंदात असू. त्या निश्चितपणे कार्यक्रम आता फेब्रुवारीला भेटू म्हणून आम्ही, तुम्ही समाप्त करा. निश्चितपणे आपण त्यावेळेला चर्चा चांगल्या पद्धतीने करू जेव्हा आरक्षण मिळेल. कोळसे पाटील सर, तुम्हाला मला हाच मुद्दा विचारायचा आहे की जेव्हा हे सगळे आकडेवारी येतात, विश्लेषण येतात, चर्चा होते, न्यायालय शेवटी निर्णय देताना आरक्षणाची चौकट बघत असताना हीच आकडेवारी ग्राह्य मानत असेल, कारण ती प्रक्रिया त्या सगळ्या यंत्रणेमध्ये तुम्ही स्वतः काम केलंय. काय वाटतंय तुम्हाला? मी सगळ्या माझ्या मित्रांना विनंती करतो की तुम्ही जे आता सांगितलं की इतिहास आहे, 100 वर्षाचा इतिहास आहे, तो 100 वर्षाचा इतिहास कोर्टाला आता लक्षात घेता येत नाही. 52 पासून जे कमिशन नेमलेत, कालिलकर आयोग असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये खत्री आयोग असेल, बापट आयोग असेल, किंवा दुसरा एक आयोग नेमला होता होरा कमिटी का, तिसरा आयोग असेल, हे सगळे आयोग नेमले. त्या आयोगांनी सांगायला पाहिजे होतं. आणि तो सर्वे त्यांनी, मला आयोग सगळे माहिती होते, ते असं म्हटले की एकही मराठा नेता आम्हाला असं म्हणत नाही की आम्हाला कुठेतरी टाका. त्यामुळं आम्ही कोणाच्या भरोशावर हे करायचं, ते टाकू शकत होते. तशी मतदान झालं होतं. बापट आयोगापुढे तर 5 वर्षेस 3, परंतु 4 वर्षेस 5 असं झालं होतं. शेवटी बापट आयोगाला आमच्या विरुद्ध मत द्यावं लागलं, कारण तसं सपोर्ट त्यांना मिळाला नाही. आणि ते सांगितलं, आता शेलारांनी बरोबर सांगितलं, कोण कसबे कशासाठी अपॉइंट केला, तर त्यांना कसबेची आयडिओलॉजी माहिती नव्हती काय? कसबेची आयडिओलॉजी माहिती असून त्यांना तुम्ही तिथं टाकताय, याचा अर्थच तुम्हाला द्यायचं नाही आरक्षण. त्यामुळे तुम्ही विचार करा की आता तुम्ही जे सगळं बोललात, राणे बोललेत, सगळं बरोबर, सगळ्यांची तळमळ आहे, आमची तळमळ आहे, पण हे तुम्हाला कोर्टापुढं कोर्टाच्या पद्धतीने मांडायला पाहिजे. तुम्ही म्हणला की आमचा इतिहास, आम्ही 78 साली होतो, आरक्षण होतं आम्हाला, आता द्या. कोर्ट देणार नाही. तुम्ही 78 साली होता, ते तुम्हाला आज मितीला तुम्ही शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत, हे कोर्टापुढे सिद्ध करावंच लागेल आज मितीला. दुसरं, तुम्हाला हे आज आता शेलारांना मी विनंती करतो की खरंच शेलार, आपण हे करू शकतो. तुम्ही फक्त आम्हाला KG to PG मोफत शिक्षण सुरू करा, आणि ते शक्य आहे, आपल्याकडे पैसे आहेत. KG to PG मोफत शिक्षण सुरू करा, आमची पोरं बरोबर गुणवत्तेत येतील. एक. दुसरी गोष्ट, 16(4) खाली आमचं प्रतिनिधित्व आहे का नाही सरकारमध्ये? सरकारमध्ये जर आमचं प्रतिनिधित्व नसेल तर आम्हाला प्रतिनिधित्व देण्याचा तुमच्या सरकारला, सरकारी लेवलला, स्टेट लेवलला परवानगी आहे. तेव्हा तुम्ही 16(4) खाली स्पेशल क्लास नेमून निर्माण करून, हाच स्पेशल क्लास की जो आमचा अन्नदाता आहे पण जो आत्महत्या करतोय, त्याच्यासाठी आम्हाला स्पेशल आरक्षण द्यायचंय, तर ते 16(4) खाली तुम्हाला देता येईल. ते फक्त सर्व्हिसमध्ये देता येईल, शिक्षणात देता येत नाही. म्हणून शिक्षणासाठी तुम्ही KG to PG मोफत शिक्षण करा, आणि सत्तेत भागीदारीसाठी आम्हाला 16(4) मध्ये स्पेशल क्लासमध्ये टाका आणि करून टाका. शक्य आहे ते. आशिष शेलार काय म्हणाल? बाजू मांडणार आहात. कोळसे पाटील सर जे म्हणतात त्या मुद्द्याला काय म्हणणं आहे तुमचं? हॅलो, आशिष शेलार. त्याला काही फार पैसे लागत नाहीत. शेलारांशी आपण परत संपर्क करूया, आपल्याशी संपर्क तुटलाय. मात्र विनोद पाटील, मुळात मुद्दा हाच आहे, जसं नितेश राणे मगाशी म्हणाले की फेब्रुवारीमध्ये आता कोर्टात सुनावणी होईल, त्याच्या सुनावणीनंतर पुढचे म्हणजे आतापासून धरलं तर ते 6 महिने या आरक्षण मिळण्यालाच जातील. ही चर्चा किती दिवस करायची? निर्णय कुठेतरी झाला पाहिजे, आणि निर्णय होऊन या समाजाला कुठेतरी या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी म्हणून पावलं टाकली गेली पाहिजेत.
पण या टप्प्याटप्प्याने न्यायालयातल्या ॲफिडेव्हिटमध्ये येणाऱ्या त्रुटींनी असेल किंवा न्यायालयातल्या मांडणी केल्या गेलेल्या युक्तिवादातनं असेल म्हणून न्यायालय पुढच्या तारखा देत देत पुढे जात आहे. हॅलो विनोद पाटील, तुम्हालाच विचारलं. साहेब, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की शेलार साहेब मला प्रॉक्सी म्हटले. होय, मी प्रॉक्सी आहे, परंतु माझ्या मराठा समाजाच्या तरुणांचा मी प्रॉक्सी आहे. मुंबईमध्ये एखादी लॉजिस्टिक कंपनी टाकून SRAच्या बिल्डरच्या फाईली घेऊन फिरण्यापेक्षा समाजासाठी प्रॉक्सी म्हणून काम करणं मला कधी आवडेल. राहिलेला मुद्दा असा आहे की पळकुटापणा करायचा, कोर्टामध्ये बाजू मांडायची नाही, चॅनलवर येऊन सांगायचं की तुम्ही प्रॉक्सी आहात का हे आहात, काही भाषा त्यांना संसदीय भाषेत या ठिकाणी बोलता, हे मला फार वाईट वाटलं. महत्वाचा मुद्दा असा आहे की न्यायालयामध्ये राज्य सरकारला व्हॉइस आहे. राज्य सरकारने ठामपणे सांगितलं पाहिजे की मराठा समाजाला आम्हाला आरक्षण द्यायचं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांना कागदपत्र देणे बंधनकारक होते. त्यांनी मागे किती काळ लावला हा माझा मुद्दा नाही, पण अजून ते पुढे किती काळ लावणार आहात, त्यांचे नेमकं धोरण काय आहे, त्यांची नेमकी रणनीती काय आहे. न्यायालय हे कागदपत्रांवर चालतं, हे भावनेच्या आधारावर भाषणांवर चालत नाही. आणि सगळ्यात पहिले आपण जर लक्षात घेतलं की अनेक प्रश्न आहेत. आता मला शेलार साहेब प्रॉक्सी म्हटले, मी त्यांना आठवण करून देतो की मागच्या डान्स बारचा प्रश्न होता. मराठा समाजाचे अनेक ग्रामीण भागाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते, त्यावेळेस डान्स बार बंदीचा आम्ही प्रश्न घेतला. तर त्यावेळेस काय डान्स बार प्रॉक्सी मी होतो का राज्य सरकार डान्स बारचं प्रॉक्सी होतो, हा एक प्रश्न आहे. परवाच्या दिवशी सोलापूर आणि कोल्हापूरच्या मोर्चामध्ये माझे बेळगावचे मराठी बांधव आले, त्यांना बेदम कर्नाटक सरकारने मारहाण केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठली कारवाई केली नाही. आणि तो एक कलाकार कोणता तरी शर्मा त्याच्यावर काही होतं तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या ट्विट करता आज लाखोच्या संख्येने आम्ही रस्त्यावर उतरलो. कधी आपण आम्हाला गांभीर्याने घेणार आहात? न्यायालयीन लढाई आहे आणि न्यायालयीन लढाई ही वकील देऊन कागदपत्र देऊन होईल, भाषण करून होईल का? आज हरीश साळवे कुठे गेले हा प्रश्नाचं उत्तर शेलार साहेबांनी द्यावं. परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी काय जाहीर केलं पत्रकार परिषदेमध्ये, राणे साहेब आपण ऐकलं असेल की आम्ही हरीश साळवेंना आणतो. कुठे गेले हरीश साळवे? अहो, एकीकडे आम्हाला भाषण द्यायचे आणि आम्ही आमची भावना व्यक्त करतो, आम्हाला प्रॉक्सी म्हणायचं. प्रॉक्सी असतील भाजपचे कार्यकर्ते, मराठा समाजाचा कुठला कार्यकर्ता प्रॉक्सी नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, सगळी जमीन जरी विकली तर चालेल आणि शेवटपर्यंत न्यायालयीन लढाई लढेल. कृपया व्यवस्थित बोलावं आणि आपण आम्हाला आरक्षण देणार आहात का आणि न्यायालयामध्ये किती दिवसात आपण देणार आहात ते आम्हाला स्पष्ट करा. ठीक आहे, आशिषला उत्तर द्या. नाही, विनोद पाटील साहेब जे बोलले त्याच्यातल्या अर्ध्या गोष्टींशी मी सहमत आहे. त्यांच्याशी मी वाद एक तास घालू शकतो, पण हा विषय तुमच्या आणि माझ्या वादाचा नाही. माझ्या एका शब्दाचा किंवा तुमच्या एका भावनेने तो प्रश्न सुटणार नाही. आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात ती गोष्ट सत्य आहे. न्यायालयामध्ये कागद दिले जातात, न्यायालयामध्ये भाषणं देऊन चालत नाही. आणि तोच मुद्दा मी मगाशी मांडला की ज्या वेळेला आपण मगाशी असं म्हणालात की या 2-3 गोष्टी का नाही केल्या, त्यावेळेला मी म्हटलं या सगळ्या गोष्टी अगोदरला का नाही विचारल्या आणि त्यामुळे त्या पद्धतीचा रवैया हा तुम्ही आणि आम्ही दोघांनी टाळला पाहिजे. फायली कोण घेऊन फिरतो याच्याबद्दलचे उत्तर मी देऊ शकतो, पण आज तो विषय नाही. तुम्ही काही माझे मित्रच आहात आणि तुम्ही समाजासाठी लढतात, त्यामुळे त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आता राहिला मुद्दा हा की ही मुळात कोर्टामध्ये केस गेली ऑर्डिनन्स नंतर आणि ज्या वेळेला ती ऑर्डिनन्स नंतर गेली त्यावेळेला कोर्टाला अपेक्षित असलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करणं ह्याशिवाय सरकारला दुसरं काही करताच येऊ शकत नाही. मग मधल्या काळामध्ये काय करावं लागेल ज्याचा उल्लेख मगाशी राणेंनी केला, तो असा की आमच्या युवकांना न्याय मिळाला पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे, शिक्षण मिळाली पाहिजे आणि त्यामुळे आरक्षणाचा निर्णय कोर्टातनं होण्याआधी पाटील साहेब याच सरकारने, ज्या सरकारला तुम्ही प्रश्न विचारताय त्याच सरकारने आणि त्याच मुख्यमंत्र्यांनी धाडसाचे अन्य 2 निर्णय केले. हे आपल्याला सुद्धा अप्रिशिएट कदाचित करावंच लागेल. नंबर 1, अण्णासाहेब पाटील महामंडळाला 200 करोड रुपये देऊन नोकऱ्यांच्या संध्यांची निर्मिती मराठा समाजातल्या मुलांसाठी करण्याचा निर्णय हा आरक्षणाचा विषय ठरण्याच्या अगोदरच कोर्टात ते सबसिडाईज असताना आम्ही तो निर्णय केला. दुसरा मुद्दा, शिक्षण प्रतिपूर्ती योजना ज्यामध्ये 2.5 लाखापर्यंतच्या सर्व मराठा असो वा अन्य असो अशा सगळ्या मुलांना शिक्षणाच्या शैक्षणिक फीची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय, ज्याला EBCचा निर्णय म्हणतात, तो केला. आणि 2.5 लाख ते 6 लाख ज्यांना वार्षिक उत्पन्न आहे त्यांना तर 60% वर असलेल्या मुलांनाही शैक्षणिक फी मिळेल. वसतिगृहाच्या बाबतीतली प्रोव्हिजन पैशाची केली. MBA आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या मुलांसाठी मराठा आणि अन्य 80,000 रुपयापर्यंत सुविधा द्यायची हा निर्णय केला. आणि म्हणून आरक्षणाचा विषय तर महत्वाचा आहेच, तो द्यायलाच पाहिजे.
तो विनोद पाटील, मी, नारायणराव राणे, नितेश राणे किंवा कोळसे पाटील या सगळ्यांची भावना आहे आणि पाटील साहेब तुमच्या लढ्याला आमचं समर्थन आहे. मुद्दा असा आहे की कोर्टासमोर ज्या गोष्टी मांडायला लागतील त्या तर मांडायला लागतीलच ना साहेब, आणि त्या मांडण्याची भूमिका आम्ही करतो. अशी जी तुमच्या मुद्द्याला नितेश राणेंचा काहीतरी आक्षेप आहे. नितेशजी, नाही आक्षेप असा नाहीये, पण आशिषजीने आता जसं सांगितलं की ते 2 निर्णय मध्ये घेतले, ते निर्णय घेण्याचं कारण हे आता काही महिन्यानंतर कळेल, जेव्हा सुनावणी सुरू होईल किंवा तेव्हा राज्य सरकार असं सांगेल की बाबा बघा आम्ही मराठ्यांसाठी हे 2 निर्णय घेतलेले आहेत आणि ह्या 2 निर्णयामुळे आम्हाला ज्या पद्धतीने मराठा मुलांना शिक्षण असेल, नोकरी असेल, याच्यामध्ये ह्यासाठी आम्ही काय योजना उपलब्ध करून देतोय. आता ह्या योजना उपलब्ध करून दिल्या आहेत ना, मग आरक्षण कशाला पाहिजे तुम्हाला? मराठ्यांना आरक्षण देण्याची कारण नाही, कारण ही बघा हे सगळी सवलती राज्य सरकार म्हणून आम्ही दिलेली आहेत. हे तुम्हाला नंतर उघडेल जेव्हा फेब्रुवारीमध्ये सुनावणी सुरू होईल ना, विनोद पाटीलजींना ह्याच्याबद्दल अधिक माहिती पुढे मिळेल तेव्हा हे सगळे विषय हा सगळा खेळ चाललाय. कारण का मुळामध्ये आरक्षण द्यायचं नाहीये म्हणून अशा पद्धतीचे निर्णय घ्यायचे, आरक्षणाची केस कमकुवत करायची आणि मग उद्या सांगायचं अरे मराठ्यांसाठी आम्ही एवढे निर्णय घेतले आहेत ना, मग आरक्षणाची गरज काय? म्हणून या सगळ्या पद्धतीचे सांगून एकंदरीत गुमराह करण्याचं जो काम होत आहे ना, त्याच्यामुळे मराठा समाजामध्ये ह्याबद्दलची चांगली जागरूकता आहे. जागरूकता नसेल तरी पण आमच्यासारखे लोक मराठ्यांमध्ये फिरून ह्यांचा जो खरा चेहरा आहे तो सांगण्याचं काम आम्ही निश्चित पद्धतीने करतोय आणि भविष्यामध्ये पण करू. कारण आम्हाला राजकारण करायचं नाहीये, पण मराठा समाजाला कोण फसवत असेल तर आम्ही असताना आम्ही मराठा आमच्या समाजाला फसवायला देणार नाही, ही आमची थेट सरळ भूमिका आहे. ठीक आहे. कोळसे पाटील सर, तुम्हाला काय म्हणायचं होतं? नाही, त्यांनी सांगितलं ईबीसी दिली आहे. ईबीसी मध्ये त्यांची अट आहे की 60% पुढे आम्ही सवलत देऊ. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी 60% मार्क मिळवायचे आणि मग हे सवलत देणार. दुसरी त्यातली 50% द्यायची फी, म्हणजे ट्युशन फीच्या 50% फी द्यायची. तुम्ही कॉलेजचं सगळं परिपत्रक वाचा, ते स्विमिंग पूल 10,000 रुपये, क्रीडांगण 15,000 रुपये, म्हणजे ही जी फी आहे कुठली ट्युशन फी ही फार नॉमिनल आहे. कॉलेजेस दुसरी जी लूट करतात त्याला तुम्ही बंदी केली पाहिजे. तर तुम्ही 50%, एक तर 50% फी देऊन 50% सुद्धा आमच्याकडे भरायला नाही येत. मी आता मला संधी नाही, पण मी एक झोपडीत राहिलेलो आहे, तिथे 2 शेळ्या, 2 माझा संसार, आणि मी जेव्हा कॉलेजला आलो तर ते कॉलेजची मुलं म्हणायची यार शेळीचा वास येतो. तर म्हणलं अरे शेळी तर माझी फॅमिली मेंबर आहे. हे मराठ्यांची परिस्थिती. त्यामुळं हे जे आता सांगतायत ही सवलत ही फसवी आहे. दुसरं आता राणे म्हटलं तसं हे काहीतरी आम्ही डायल्यूट करायचं. तुम्ही करा ना जाहीर की आम्हाला KG to PG मोफत शिक्षण द्यायचंय आणि तुम्ही देऊ शकता. थोडंसं भांडवलदारांना कात्री लावायची आहे, दुसरं काहीच करायचं नाही. 8 लाख कोटी भांडवलदारांना तुम्ही माफ केलेत आणि आम्हाला फक्त 1 लाख कोटी नाही, 10,000 कोटी पुष्कळ झाली सगळ्या फीला. आणि कॉलेजला बंधन घातलं पाहिजे की तुम्ही कुठल्या फी घेताय. कॉलेज काय करताय, छुपे आहे कॉलेजचे सगळे, सगळी लूटच आहे की ज्या फी घेतात हे यांच्याकडे सवलतीत नाही बसत. यांच्या सवलतीत फक्त ट्युशन फी बसते. म्हणजे ती 50 रुपये ट्युशन फी असेल 25 रुपये देणार, पण कॉलेज बाकीचे 200 रुपये वसूल करतात. त्याचं काय करायचं? ठीक आहे, आपण उत्तर घेऊ. माझा वेळ संपला. आशिष शेलार, मी मुळामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका केवळ राजकीय घेतली नाही, सदनासमोर मांडली नाही, तर कोर्टासमोर सुद्धा मांडली आहे. आणि त्यामुळे ह्या बाबतीत दुमत आणि पर्याय हा भारतीय जनता पक्ष सरकारच्या मनात नाही नाही नाही. आणि त्यामुळे ती स्पष्ट भूमिका कोर्टासमोर आम्ही घेतली आहे. 1, 2 ज्या दिलेल्या सवलतींचा प्रस्ताव आहे तो मधल्या काळामधल्या आमच्या समाजाच्या माणसाला पुन्हा एकदा सोय मिळावी म्हणून आहे. त्याचा गैरवापर आणि विपर्यास करून राजकीय अर्थ राणे साहेबांनी काढला, हे दुर्दैव आहे. तिसरा मुद्दा, ज्या गोष्टींचा अभ्यास करून कोर्टासमोर ॲफिडेव्हिट दाखल केलं पाहिजे त्याच्यापासून आपल्याला पर्याय नाही. चौथा मुद्दा, बापट आयोग, कालेलकर आयोग, खत्री आयोग आणि त्यानंतर राणे समिती, या सगळ्यातल्या सकारात्मक गोष्टी या क्वांटिफायबल डाटा म्हणून समोर ठेवणं आणि त्यातल्या असलेल्या चुकीच्या गोष्टी याच्याबद्दल दखल घेणं हे मुंबई हायकोर्टाला आवश्यक वाटलं, जे त्यांनी म्हटलं आहे. आणि म्हणून त्या सगळ्याचा उल्लेख करण्याची संधी या प्रस्तावाच्या रूपाने सदनासमोर आणलेली आहे.
पाटील साहेबांची जी पिटिशन आहे त्यालाही आमचं समर्थन आहे आणि सरकारची भूमिका मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे ह्या बाजूची आहे. ह्यामध्ये कुठेही डायल्युशन नाही, होऊ शकणार नाही, होणार नाही. आणि अशी परिस्थिती असेल तर मराठा आमदार म्हणून आम्ही त्याच्याबद्दल सरकार पक्षाचे आमदार म्हणून अगदी सरळ सोट थेट भूमिका घेऊ, याबद्दल दुमत नाही. पण एक शेवटचा प्रश्न अगदी थोडक्यात की या सगळ्या घडामोडी पाहता आशिष शेलार, विशिष्ट कालमर्यादेमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेल का? आजही सदनामध्ये स्वतः राणेसाहेब होते. मी या सगळ्या बाबतीत ज्या 4 महत्त्वाच्या पूर्ण मागण्या केल्या त्याच्यामध्ये हेच म्हटलं, क्वांटिफायबल डाटा आणि हिस्टॉरिकल रेफरन्स अजून जमा करू असं म्हणून खूप काळ काढता येणार नाही. कालबद्धरित्या तुम्हाला तो कोर्टासमोर मांडावा अशी मी सरकारला खुलासा करण्याची भूमिका मांडली. 1. नंबर 2, कालबद्ध पद्धतीमध्येच बापट आयोगाचा अहवाल या सदनासमोर आणावा, त्याच्यावरची भूमिका सरकारने घ्यावी. नंबर 2. नंबर 3, राज्य मागासवर्गीय आयोगाची संमती हा सुद्धा कोर्टासमोरचा मुद्दा आहे आणि त्यामुळे राज्य मागासवर्गीय आयोग सुद्धा वेळेत कालबद्ध कार्यक्रमात हा सरकारने गठीत करावा ही भूमिका घेतली. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मराठा समाजाचं मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन आणि त्यातनं निर्माण होणारं वातावरण जे मराठा आरक्षणासाठी आवश्यक आहे, सरकारने दाखल केलेलं ॲफिडेव्हिट, विनोद पाटील ते अन्य लोकांनी केलेल्या कोर्टातल्या केसेस आणि राणे ते मराठा समाजातील अन्य सगळे आमदार जी मांडणारी भूमिका, या सगळ्यात कालबद्ध रीतीने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं असं माझं व्यक्तिगत मत आहे. सरकारने जर समजा यापुढे वेळकाढूपणा केला तर सत्ताधारी पक्षातले सगळे मराठी आमदार सरकारच्या भूमिकेला विरोध करणार का? वेळ काढूपणा सरकार करणारच नाही अशी माझी भूमिका आहे. सरकारचं नियत खूप स्पष्ट आहे आणि तरी थेट प्रश्नाला थेट उत्तर, सरकार वेळकाढू करणार नसलं तरी जर अशा पद्धतीची भूमिका सरकार किंवा सरकारमधला अधिकारी कोणी करत असेल तर भाजपतले आमदार थेट सरकारसमोर मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक निर्वाणीची भूमिका घेईल. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचा. माझा वेळ संपला, मात्र सरकारने वेळकाढूपणा करू नये अशी भूमिका आशिष शेलार मांडतात. मात्र जर केला तर भाजपमधले सगळे मराठा समाजाचे आमदारही सरकारच्या समोर निर्वाणीची भूमिका घेऊन उभे राहतील, ही आत्ताची परिस्थिती आहे. त्यामुळे कालबद्ध मर्यादेमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेल का याची सगळी स्पष्टता आता फेब्रुवारी नंतरच येईल. कितीही विधिमंडळात त्याची चर्चा झाली तर हायकोर्टामध्ये फेब्रुवारीच्या सुनावणीची आपल्याला वाट पाहावी लागणार. इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.